लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. पतीकडून मारहाण करून विषारी औषध जबरदस्तीने पाजल्याचा आरोप. विवाहितेची प्रकृती चिंताजनक. नाशिक शहरात प्रेमविवाह केल्याची शिक्षा एका विवाहितेला अक्षरशः जीवावर बेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुटुंबातील वादानंतर पतीने विवाहितेवर मारहाण करत तिला विषारी औषध जबरदस्तीने पाजल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून सध्या ही विवाहित महिला मृत्यूशी झुंजत येत आहे. सदर घटना 26 जानेवारी 2026 रोजी घडली. काटेकर्ली द्वारका परिसरात राहणाऱ्या विवाहितेला कुटुंबातील वादानंतर सासरी बोलवण्यात आले होते. त्यानंतर पतीने तिच्याशी वाद घालत बेदम मारहाण केली आणि त्यानंतर विषारी औषध जबरदस्तीने पाजल्याचा आरोप पीडितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. विष पाजल्यानंतर विवाहितेची प्रकृती गंभीररित्या खालावली. तिला तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी तिला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या ती अतिदक्षता विभाग ICU उपचार घेत आहे. दरम्यान या विवाहितेचा एप्रिल 2025 मध्ये प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर अवघ्या काही महिन्यातच पती व सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला. या छळाप्रकरणी यापूर्वीच 19 जानेवारी 2026 रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. विष पाजल्याच्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालं असून संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत. सर ॲक्च्युली शादी.com वर भेटलेलो आम्ही सर्वात पहिल्यांदा. तर देन आमचं घरच्यांच्या सहमतीनुसार इंटरकास्ट मॅरेज झालेलं आणि त्यानंतर त्याच्या म्हणजे की त्यांची कास्ट सिंधी आणि मी महिन्यानंतर त्यांनी म्हणजे की मला घरून प्रेशर केलं की तू तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये बिझनेससाठी वगैरे. मी या गोष्टींना नकार दिला होता. मग त्यानंतर माझ्या देराने म्हणजे की माझ्या बेडरूममध्ये हिडन कॅमेरेज वगैरे लावले आणि त्यानंतर त्याने माझे पर्सनल फोटोज आणि व्हिडिओज वगैरे सगळे काढले. देन ते मला व्हायरल करण्याची धमकी पण दिली. देन माझ्या सासूने माझ्या खाण्यापिण्यामध्ये स्लीपिंग पिल्स वगैरे पण टाकलेल्या आणि मी या सगळ्या गोष्टी मला डायव्होर्स देण्यासाठी ते हे सगळं करत होते, माझ्यावर प्रेशर आणत होते. लग्नाला 8 महिने झाले साधारण. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये मी जानेवारी महिन्यात मी FIR केली. त्यानंतर आता मला काल म्हणजे 26 जानेवारीला त्यांच्या दुकानातला एक जण सकाळी भेटतो मला रस्त्यावर. मम्मी मी मार्केटला चाललेलो, म्हणे की तू जो काही गुन्हा नोंदवलाय तो मागे घेऊन टाक वगैरे. मग त्यानुसार मग त्यांनी मला प्रायव्हेट लॉयरकडनं 2 नोटीस पण पाठवल्या होत्या येण्यासाठी. तर मी काल गेलेली त्याच्या घराच्या इथे 2 तास बसली खाली. त्यांनी काही डोर ओपन केलाच नाही. त्याच्या मम्मीने पण, त्याच्या पप्पांनी पण बोलले की हिला इथे नको ठेवू. त्याची मम्मी बोलली की नको राहू हिच्यासोबत. आणि मग त्यांनी 112ला फोन करून कॉन्स्टेबलला बोलवलं. देन त्यांनी बोलले की हा दुसरीकडे राहतो, याला आम्ही बेदखल केलं आमच्या घरातनं. आणि मग मला दुसरीकडे त्यांनी सामान वगैरे ठेवलेलं तिथे घेऊन गेल्या. नंतर 1-1.5 तास आम्ही तिथे होतो. त्याच्यानंतर त्याचे पप्पा त्याला कंटिन्यू फोन करतच होते आणि फोनवर ते बोलले की तू निघून ये इकडे, तू नको राहू तिच्यासोबत. आणि परत बोलले की एकतर आम्ही पॉइझन घेऊन टाकू, नाही तर तू तिला सोडून दे, असं काहीतरी कर. मग नंतर त्याने त्याच्या दुकानातले 4 लोक आलेले आणि त्यांच्या समोर त्याने मला खूप मारलं आणि त्यानंतर ते सगळे बघत होते. ते नंतर त्याने मला पॉइझन म्हणजे पेऊ घातलं आणि मग त्यानंतर सिव्हिलला पण नेलेलं. 8 महिन्यांपासून सर, लग्नाला 8 महिने झाले. आणि त्यांचा एक इश्यू आहे की मी महाराष्ट्रीयन आहे आणि ते सिंधी आहे. त्यामुळे माझ्या सासूचं नाव आहे अनिता राजदेव, सासरे राजू राजदेव. माझा देर जो आहे ज्याने माझे फोटोज आणि व्हिडिओज काढले होते
तो पवन राजदेव आणि माझ्या हस्बंडचं नाव आहे मॉन्टी राजदेव. यापुढे सर मला तर माझ्या नवऱ्यासोबत तर मला सुखी संसार करायचाच आहे. त्यांनी जरी छळ केलाय तरी पण मी त्याच्यासोबत तर राहायला तयार आहे. पण त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे की नाही राहावं, त्यासाठी ते सगळे कटकारस्थानं करतायत. त्यांनी माझ्यावर चोरीचे ॲलिगेशन्स पण टाकले वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत सर. मध्ये त्यांचं 4 व्हीलर स्पेअर पार्ट्स आहे, राजदेव ऑटो स्टोअर्स, शिंगाडा तलाव, सारडा सर्कल. महिमा राजदेव ही माझी मुलगी आहे आणि तिचा छळ चालू होता की 2-4 महिन्यापासून का आपल्याला बिझनेसला पैसे वगैरे आण. पण माझं चाललं होतं, मला 2च मुली, मी तर देणारच आहे मागे पुढे, पण मग त्यांचं सतत चाललं होतं. पण तिनं मला लवकर काही सांगितलं नाही. पण ह्या 5-6 महिन्यापासून जरा जास्तच होतं आणि तिच्या धीराने हिडन कॅमेरे वगैरे लावले आणि तिची शूटिंग वगैरे केली. ही मला तिनं आत्ता कळालं मला. तिचं पहिलं तर काही माहीतच नव्हतं. आणि तिचा नवरा पण छळ करतो आणि सासू आणि सासरे. तर अनिता राजदेव आणि राजू राजदेव आणि पवन राजदेव हे धीर आहे तिचा. तर काल तर असं झालं का, काल ती कामावरचा मुलगा आला होता आणि तिला म्हणे का तुला आहे ना बोलवलंय म्हणून शेटनी बोलवलं, असं तिला निरोप दिला. मग ती म्हणे हा ठीक आहे, मी 1-1.5 तासात येते. पण ती कॅब करून गेली मग निघून. आणि घरी गेली तर तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासूनी लॉक करून ठेवलं होतं गेटला आणि पार्किंगमध्ये कमीत कमी 2-2.5 तास बसली ती. मग त्यांनी आहे ना पोलीस 112ला वगैरे कॉल केला तिच्या नवऱ्याने. मग ते पोलीस आले तर ते म्हणे तुला इथे काय म्हणजे त्यांना त्रास देते का बरं वगैरे. तर ती म्हणे मी FIR टाकली. तर म्हणे नाही, तरी पण तुला इथे नाही राहायचा राईट आहे, कारण की तुझ्या नवऱ्याने तिकडे रूम घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं होतं पोलिसांना का आम्ही त्यांना रूम घेऊन दिली त्याच्या वडिलांनी. मग तो तिथून घेऊन गेला तिला आणि त्या रूमवर मग असं काय दोघांचं 1-1.5 तासामध्ये बोलणं झालं वगैरे. मग त्याच्या पप्पाचा सतत फोन येत होता ना, त्याला म्हणत होते काय येतील तिच्याशी कशाला बोलतो वगैरे असं तसं. तर मग त्यांनी ना 4 मुलं पाठवले आणि मग तिला मारझोड खूप केलं, त्यांच्यासमोर मारझोड केली. आणि मग तिला ती बाटलीतलं काय होतं मला एवढं म्हणजे लिक्विड होतं ते पण पाजलं, विषारी औषध होतं काहीतरी. आणि मग तिथून ॲम्ब्युलन्स करून पण घेऊन गेले ते सिव्हिल हॉस्पिटलला. आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला त्यांची भीती होती म्हणून त्याच्यामुळे आम्ही इथे आणलो साई केस. या ठिकाणी आमच्या बहिणीवरती गेल्या 6 ते 8 महिन्यापासून वारंवार तिच्या सासऱ्यांच्याकडून अत्याचार होत आहे. आम्ही सहनशक्ती ठेवली, भरपूर सहन करण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही कोणत्या गोष्टीला जुमानत नाही. त्यांना पैशाचा वगैरे त्यांच्या श्रीमंतीचा माज आहे. तर आज रोजी आमच्यावरती अशी वेळ आली आहे की आमच्या बहिणीचा जीव हा धोक्यात आहे. कॉम्प्रोमाइजच्या बहाण्याने बोलवून त्यांनी आमच्या बहिणीला नेऊन जबरदस्तीने विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही आज आमच्या दृष्टीने आम्हाला मन हिरावून टाकणारी गोष्ट आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी जर आपल्या आया बहिणी जर सुरक्षित नाही आहे तर ही कुठेतरी कायद्याने लक्ष देण्याचा प्रश्न आहे. तर माझा कायदा सुव्यवस्थेला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आमच्या बहिणीला न्याय द्या. समोरील जे तिचा पती नरोदम आहे तो मॉन्टी राजदेव, त्याचा तसेच आमच्या बहिणीचा दीर व त्याचे सर्व कुटुंबीय यांचा जो काही श्रीमंतीचा माज आहे व आमच्या बहिणीचे ज्यांनी तिचा छळ तसेच जो अत्याचार केला आहे याची दखल घ्यावी व आमच्या बहिणीला न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे. सदरील घडलेल्या प्रकारासंदर्भात भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे व नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून निश्चितच संदीप कर्णिक साहेब आम्हाला न्याय देतील ही आम्हाला अपेक्षा आहे. व या संदर्भात उद्या माननीय CP साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत. आणि हा गुन्हा दाखल होऊनही अद्याप सदरील आरोपी हे मोकाट फिरत आहे. तर सदरील CP साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. नमस्कार. आमची पुतणी ऋतुजा राजदेव, तिचं 8 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. स्थलांतरी आम्ही मराठी व ते सिंधी, त्यांनाही 8 महिन्यापूर्वी काही लग्न मान्य नव्हतं. पण हे काहीतरी कारणास्तव यांनी 8 महिन्यापूर्वी लग्न केलेलं होतं. त्याच्यानंतर यांनी 2-3 महिन्यानंतर मुलीला काहीतरी त्रास छळ करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हिला कुठेतरी अटकायचा प्रयत्न केला. यांनी 4 महिन्यानंतर यांनी कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. त्यांच्यावर 25 लाख रुपयाचा चोरीचा गुन्हा दाखल केला. का कुठेतरी हिला अटकवायचं, हिला फसवायचं. तर ही अन्यायाविरुद्ध लग्न केल्यामुळे हिला कुठेतरी फसवायचं, हिला काढून द्यायचं, ह्या प्रयत्नामध्ये हिला कुठेतरी फसून ते मान्य नव्हतं हिला. मग हिच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असं तसं तिच्यावर
जबरदस्तीने हिला छळ चालू केला यांनी. हिच्यानंतर आम्ही त्याला बोलायचा प्रयत्न केला, पण तिने काही मान्य केलं नाही. त्याच्यानंतर हिने त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, आम्ही पण भरपूर सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी असं केलं का आता काल 2-4 दिवसापूर्वी तिला गोडगोड बोलून तिच्या कामावरचा मुलगा तिला घरी बोलवायला आला. कामावरचा मुलगा तर हिला गोड बोलून त्यांच्या बंगल्यासमोर 2-3 तास बसली ती. त्याच्यानंतर त्यांनी घरात घेतलेलं नाही. मग त्या मुलांनी राजदेव जो आहे, मॉन्टी राजदेव, त्यांनी त्याच्या भाड्याने रूम घेऊन तिथं तिला नेलं. त्याच्यानंतर तिला त्रास दिल्यानंतर ही काही मान्य झाली नाही. त्याच्यानंतर हिने तो उलटा पालटा बोलला. त्याच्यानंतर यांच्यात शिवीगाळ झाली. तिला त्रास दिला. मॉन्टी राजदेव जो आहे, काहीतरी औषध बिवषध पाजून तो तिला तिथून उचललं, सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. सिव्हिल हॉस्पिटलला त्याला कुठे आमच्या दिदीला, आमच्या मुलीला, पुतणीला कुठेही तिला रिस्पॉन्स भेटला नाही. मग आम्ही तिथून उचलून तिला आत्ता आज सायकर हॉस्पिटलला इथे ॲडमिट केलेलं आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.